नमस्कार मित्रांनो, होळीच्या तुम्हाला सर्व मित्र आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये आता अद्वैत आणि कला यांचं जे काही आता तत आणि ममचं भांडण हे सुरूच असतं। तेव्हा आता अद्वैतने भिन्नता या पुढे लिहिलेलं असतं की कलाला म्हणजे या खरेला साधं फोनवर सुद्धा बोलण्याचा मॅनर्स नाही। कला तर जेव्हा हे वाचते आणि अद्वैतला विचारते की चांदेकर म्हणजे आता तू हे नवीन असं खुसपट काढत राहणार आहे का? काय तर म्हणे मी मोठ्याने बोलते। अरे प्रत्येकाचा आवाज हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी ही वेगवेगळी असते, कारण आपण रोबोट नाही तर माणसे आहोत। अरे मुळात म्हणजे तुला हे लिहावंसच कसं वाटलं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, प्रश्न आवाजाचा नाही, प्रश्न हा बेसिक सेन्सचा आहे। आणि जर उद्या जर मीटिंगला गेलो आणि तेथे जर तू इतकी मोठमोठ्याने बोलली त्यावरून मी इरिटेट होणार आणि मग त्यावरून आपल्यात भांडण होणार, मग याला काय उपयोग आहे बरं? आणि माझ्या सोशल ट्रिकची वाट लागेल, यामुळे आपण एकत्र नाही राहू शकत। त्यावर आता कला ते ऐकून म्हणते की वाव, खरंच काय सखोल असा विचार करता तुम्ही, खरंच अगदी मस्त। आणि एवढ्यात लगेच अद्वैत म्हणतो की हो, म्हणूनच मी इतके बारीक सारीक विचार जे काही फरक आहे ते शोधून काढू शकतो। नजर कुणाची आहे? त्यावर आता कला म्हणते की हो ना, ही असली नजर फक्त तुझीच असू शकते। त्यावर आता ते ऐकून अद्वैत म्हणतो की हे बघ, उगाच तुला जे काही बोलायचं असेल तर ते बोलू नकोस, आणि काही दिवसांनी मी तुला दाखवूनच देईल की आपल्या दोघांमध्ये काही असं साम्य नाही म्हणून, आणि हाच आपला साक्षीदार आहे। काही दिवसातच माझी जी बाजू आहे ती पूर्ण भरलेली असेल आणि तुझी बाजू ही ती पूर्ण आता रिकामी असेल। त्यावर आता कला म्हणते की एक मिनिट, मला दाखवून देशील म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं? आणि हे बघ चांदेकर, अरे यातील फरक तू शोधून काढायचे आणि साम्य मी, असं काही नाही। अरे जे काही आहे ना ते दोघांनी मिळून शोधून काढायचं। मला जर एखादा फरक जाणवला, एखादी भिन्नता जाणवली तर ती मी सर्व काही शोधून काढू शकतो, किंवा तुला जर एखाद्या गोष्टीत फरक आढळला तर ते सुद्धा तू शोधून काढू शकतो। आणि आता मात्र हे सगळं काही जे तू विचार करून मला सांगतोस त्यावरून मला असं कळतं की मीच एकटी आहे की नातं कसं टिकेल याकडे लक्ष देते, आणि तू मात्र हे नातं कसं तुटेल याची तयारी करतो। आणि जर तुला हे नातं टिकवायचंच नसेल तर मग इतका हा सगळा जो काही घाट घातलेला आहे ते घालण्याची काही गरज नाही। तुझ्या मनातूनच नसेल तर मात्र आता आपण वेगळे होऊ शकतो, आता या क्षणी आपण ते सर्व करू शकतो। त्यावर मात्र अद्वैत एकसारखा विचार करतो तर खरे लगेच बाजूला निघून जाते। अद्वैत मनात म्हणतो की कधी नव्हे तर आता ही खरे एकदम करेक्ट असं बोलली। मला आमचं नातं ही कम्फर्टेबल आहे की नाही शोधायचं, हिच्याबरोबर मला कॉम्पिटिशन नाही करायची। परंतु ह्या सगळ्यामध्ये मी सर्व काही विसरूनच गेलो होतो। तेव्हा अद्वैतला त्याची चूक समजते आणि हे असं व्हायला नको। तेव्हा मात्र आता यानंतर आबा हे सारखं तोच विचार करत असतात। आबांना खूप टेन्शन येते कला आणि अद्वैत या दोघांमध्ये जे काही सुरू असतं त्यावरून। सारखे त्यांना आता कलाने जे काही रजनीला सांगितलेले असते की आता अद्वैतला हे नातं टिकवायचं नाही, त्याचं आता दुसरंच काहीतरी भलतं सुरू आहे, त्या सर्व गोष्टींचा आता आबा एकदा विचार करतात। त्यानंतर आता कला इकडे रूम मध्ये झोपलेली असते, परंतु अद्वैत एकसारखा इकडे तिकडे फेऱ्या मारत जागाच असतो। कलाकडे पाहतो आणि मला मात्र बोलून ही झोपली, परंतु हिच्या वायफळ बडबडीपेक्षा हिचं हे घोरणं मला परवडेल। निदान ती झोपल्यावर मला काम तरी करता येतात, त्यामुळे काही झालं तरी या नात्याला मला रिजेक्ट करावेच लागेल, आणि हे असं नाही चालणार। बारीक बारीक गोष्टींचा नाही तर अगदी बारकाव्यांचा विचार करावा लागणार आहे। बॅलन्सचा विचार करताना समानता आणि भिन्नता या दोन्ही गोष्टी जेव्हा मी शोधेल ना तेव्हाच मला कुठे शांतता मिळेल। नेमकं मी कोण आहे? द अद्वैत हा चांदेकर, त्यामुळे मला बॅलन्सचा विचार करावाच लागेल। आणि आता मात्र काय लिहावं लागेल बरं? ती आणि मी दोघंही आम्ही नाती जपण्याचा प्रयत्न करतो, याला मात्र आम्ही आमचे बॅलन्स विचार समजू शकतो। त्यावर आता लगेच तेथे सरोज येते आणि सरोज अद्वैतला जागा बघून विचारते की काय रे, तू का जागा आहेस? झोप येत नाही का? तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की नाही आई, ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला जे सांगितले त्यामुळेच त्याच गोष्टीचा मी विचार करतोय, त्यामुळे माझं डोकं नाही चालत। त्यावर आता सरोज म्हणते की अरे साहजिकच आहे, आणि बस खाली। तेव्हा आता दोघेही बाहेर हॉलमध्ये आलेले असतात। तेव्हा सरोज आता अद्वैतला समजावते की हे बघ, तुमच्या दोघांमध्ये जे काही फरक आहे तर ते तुमच्या दोघांच्या समोर आहे, मग कशाला या गोष्टीचा इतका ताण करून घेतोस? माझं म्हणणं एवढंच आहे की डोळे आणि कान दोघेही उघडे ठेव आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर। आणि हे बघ, आपण जेव्हा महत्वाचा एखादा निर्णय घेतो तेव्हा तो इथून नाही घ्यायचा, डोक्याला हात लावून म्हणते की इथून घ्यायचा। हृदय कायम आपल्याला गोंधळात टाकतं, परंतु मेंदू आपल्याला कायम योग्य अशी दिशा दाखवतो। त्यावर आता अद्वैत म्हणतो की आई, तुझं सगळं काही म्हणणं मला पटतंय, परंतु ऍक्च्युली आता खरेशी भांडता भांडता तिने तर एक वेगळाच मुद्दा मला आता सांगितला, परंतु आता खरीने मला जे काही सांगितले ना त्यामुळे वेगळंच काही
तुमच्यातील सिमिलॅरिटी दिसायला लागली. तेव्हा आता सरोज लगेच मनात म्हणते की ही मुलगी दिसते तशी साधी नाही. ती अद्वैतला मात्र दोघातील समानता आहे ना त्यामधील खंडीभर गोष्टी दाखवून देणार आणि त्याच्या विचाराने मात्र स्वतःला हवं तसं ती वळून घेणार. आणि बरं झालं हे सगळं काही मला वेळीच कळलं ते. त्यावर आता सरोज लगेच अद्वैतला म्हणते की हे बघ मला एक गोष्ट सांग. तिने तुला जेव्हा सांगितलं आणि तू तर लगेच त्याच दिशेने विचार करायला सुरुवात केली. अरे कधीतरी तू तुझ्या मनाचा वापर कर, तुझ्या डोक्याचा वापर कर, तुझ्या बुद्धीचा तू वापर कर. अरे ती तर तुला शब्दांच्या खेळामध्ये अडकवत. ती हे सर्व मुद्दाम करते याचा एकदा विचार कर. मला एक गोष्ट सांग बरं, तुमच्या दोघांमध्ये जर काही समानता असती तर ती तुला जाणवली असती आणि शोधायचा प्रयत्न तुम्हाला का करावा लागला असता. मला एक गोष्ट सांग की तुम्ही दोघेही मेड फॉर इच अदर आहात आणि हे कधी तुला जाणवलं का. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा ना. तुला जे काही समोर दिसते त्यावरून तू विचार कर, स्वतःच्या मनाचा विचार घे. आणि हे बघ माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तुमचं शुभमंगल झालेला आहे आणि त्यापुढे सावधान असतं हे लक्षात ठेव. तेव्हा आता अद्वैत पूर्णपणे गोंधळात पडतो. तो विचार करतो की खरेने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला तिचं म्हणणं पटतं, परंतु आता आई जे सांगते ते सुद्धा तिचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि जी काही सिमिलॅरिटी आहे तर ती कशाला शोधायला पाहिजे. खरे मला मुद्दाम तिच्या बोलण्यामध्ये अडकवायला पाहते. ती अगदी अतिहुशार आहे. त्यामुळे काही झाले तरी आता मात्र मला स्टँड काहीतरी घ्यावाच लागेल. त्यावर आता हे सर्व विचार करत असताना सरोज त्याला म्हणते की हे बघ तू कितीही तुमच्या दोघांमध्ये साम्य शोधतो, नक्की काय असा विचार करतो, नक्की काय होतं. त्यावर लगेच अद्वैत सांगतो आम्ही दोघंही नातं जपण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आता सरोजला थोडं हसू येतं. सरोज म्हणते की अरे असा विचार फक्त तूच करू शकतो कारण तू एक चांगला माणूस आहे. मी तुला साधी एक गोष्ट सांगते की एक फंक्शन आहे त्याच्यामध्ये राहुल आणि तू आहे आणि जर राहुल कडून एक ग्लास फुटला आणि तेथून जाणाऱ्या व्यक्तीच्या पायाला जर त्याची कास लागली मग तेव्हा तू काय करशील बरं. तू त्या माणसाच्या जवळ जाशील, त्याची काळजी घेशील आणि राहुलला सांगशील की त्या काचा गोळा कर म्हणून आणि चांगला एकदा व्यवस्थित साफ कर म्हणून. आणि एकदा विचार कर जर त्याच जागी नैना आणि कला ह्या दोघे असत्या तेव्हा मात्र काय होईल की कला ह्या वेळेस नैना कशी चुकली आणि त्या व्यक्तीला तुझ्यामुळे कशी जखम झाली याची ती अगोदर जाणीव करून देईल. तिलाच मलम लावायला लावेन आणि मग ती त्या माणसांच्या पायाला जेव्हा मलम लावत असेल तेव्हा मात्र ती कशी बरोबर आहे हेच आता आणि नैना कशी चुकली हे दाखवून देईल. आणि ह्या सगळ्यामध्ये काय होतं की नैना चुकली हे सगळं काही ती चार चौकात सांगवेल. म्हणजे तिला स्वतःचा देखावा आणि मिरवा करायचा खूप अशी हौस आहे. आणि अद्वैत तू सगळं काही अगदी शांतपणे करतो परंतु ती मुलगी फक्त स्वतःचा विचार करते आणि स्वतःबद्दल कांगावा करते आणि हाच मात्र तुमच्या दोघांमधील एक मोठा फरक आहे. तेव्हा आता सरोज मात्र अद्वैतचे आणखीन कान भरून देण्याचा प्रयत्न करते परंतु आता सरोज कितीही काही सांगत असली तरी सुद्धा आता अद्वैत विचारत असतो. त्यानंतर आता इकडे आबा तर खूप असे टेन्शन मध्ये असतात. त्यांना झोप सुद्धा लागत नाही कारण अद्वैत आणि कला या दोघांच्या संसाराची काळजी त्यांना लागते. या दोघांमध्ये सध्या जे काही सुरू आहे तर ते आबांच्या कानावर गेल्यापासून आबा हे अगदी स्वतःला झोपू सुद्धा शकत नव्हते. अगदी एकसारखा विचार करत असतात. तेव्हा आता आबा शांतपणे असे खुर्चीवर बसतात परंतु आबांना सारखं सारखं कला आणि अद्वैत यांचे बोलणं आठवतं. आबांना एकच भीती असते की या दोघांचा संसार मोडतो की काय आणि तो शाप खरा ठरतो की काय. त्यामुळे आता मात्र मला शांत बसून नाही चालणार. काही झालं तरी ह्या दोघांपैकी एकाशी मात्र या विषयावर मला बोलावेच लागेल असे आबा आता ठरवतात. तेव्हा आबांना काही चैन लागत नाही म्हणून त्यांचा घसा पूर्णपणे कोरडा पडलेला असतो म्हणून ते आता तांब्यामध्ये पाणी आहे की नाही घ्यायला जातात परंतु त्या तांब्यामध्ये पाणी नसतं म्हणून आबा आता पाणी घेण्यासाठी किचन मध्ये येत असतात. आणि आबांच्या कानावर मात्र आता सरोज आणि अद्वैत या दोघांचं बोलणं आता पडणार असतं कारण सरोज अद्वैतला जे काही सांगते म्हणजे नक्की सरोज यामागची खरी सूत्रधार आहे. तीच आता या दोघांचं नातं तोडण्याचा प्रयत्न करते हे आबांच्या लक्षात येते. सरोज ही अद्वैतला म्हणत असते की अरे ती नाती जपण्यासाठी ही असं वागलेली आहे परंतु एक गोष्ट लक्षात घे अरे ती कधीही नातं जपण्यासाठी नाही वागलेली. म्हणजे तिने जे काही केलं आणि ती करण्याचा प्रयत्न करते ती फक्त आणि फक्त स्वतःची पोझिशन जपण्यासाठी हे सर्व नाटक करते. त्यावर आता अद्वैत म्हणतो की आई तू एकदम बरोबर बोलते आणि मी या सगळ्याचा विचार करेल. सरोज म्हणते की हे बघ मी तुला जे काही सांगते मी तुला ते ठसेल म्हणून नाही तर सगळं काही तुझ्या समोर घडते आणि ते तुला दाखवण्यासाठी हे सर्व करते. त्यामुळे आता विचार मात्र तू करायचा आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तर हे तुला समजणार.
त्यामुळे आता तू शांतपणे जाऊन झोप. आणि तेवढ्यात आबाही समोर सरोजच्या मागे असतात. तर अद्वैत लगेच म्हणतो की आबा तुम्ही. तेव्हा आता आबांना बघून सरोज लगेच उठून उभी राहते. अद्वैत सुद्धा. अद्वैत आता आबांना विचारतो की आबा काय झाले हो, तुम्ही अजून झोपला नाहीत का? तेव्हा आता आबा म्हणतात की अरे तहान लागली होती, पाणी संपले म्हणून घ्यायला आलो होतो. तेव्हा आता आबा विचार करतात की आत्ताच याच्याशी बोलू का, परंतु आबा हे सरोजकडे पाहतात आणि सरोज तर येथेच उभी आहे. मग नक्की काय करू? आणि या सगळ्याचा परत विचार करून म्हणतात की नको, आता ही सांगण्याची आणि विचारण्याची काही वेळ योग्य नाही. जर मी आता बोललो तर काहीतरी असे नवीन फाटे फुटतील आणि त्यामुळे फक्त वाद वाढतील. त्यापेक्षा मी अगोदर कलाशीच बोलतो, म्हणजे तिच्याशी जर बोललो तर आता ती शांतपणे तरी ऐकून घेईल आणि मला सगळं काही सांगेल. तीच पोर अशी आहे की ती हे सर्व समजून घेऊ शकते. तेव्हा आबांच्या हातामध्ये आता अद्वैत लगेच पाणी देतो आणि तो आपल्या रूम मध्ये निघून जातो. आणि आबा सुद्धा आता काही कुणाशी न बोलता पाणी घेऊन आतमध्ये निघून जातात. परंतु सरोज आता अद्वैत आतमध्ये गेल्यानंतर विचार करते की आता मात्र मला ह्या दोघांवर अगदी बारीक लक्ष ठेवावं लागेल, कारण ती मुलगी कधी याला त्याच्या जाळ्यात अडकवेल हे काही सांगता येत नाही. कारण ती मुलगी खरंच खूप अशी चाप्टर आहे आणि अद्वैतला जर तिने तिच्या पद्धतीने जर काही सांगितले तर अद्वैत लगेच तिच्याच ह्या गोष्टीचा विचार करतो. त्यामुळे काही झालं तरी मात्र हे दोघं मात्र एकत्र यायला नकोत आणि त्यासाठी मला आता यांच्यावर बारीक लक्ष ठेवावेच लागेल असं आता सरोज ठरवते. त्यानंतर अद्वैत हा रूम मध्ये झोपायला येतो. तेवढ्यात कलाला जाग येते आणि कला लगेच अद्वैतला जागा आहे बघून विचारते की काय रे तू जागा कसं आहे? मी जर रात्री फिरताना जर तुला असे दिसले तर तुम्हाला वटवागुळ काय घुबड काय म्हणजे वाटेल तसं तुम्हाला बोलत असतो आणि आज मात्र तू स्वतः जागा आहेस, इकडे तिकडे फिरतो, मग मी तुला काय बोलू बरं? तेव्हा अद्वैत आता कलाकडे बघत मनात म्हणतो की काही काही बोलते ही. तेव्हा आता लगेच कला म्हणते की हे बघ माझ्याकडे असं बघू नको, मी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते. म्हणजे जगात शिके ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. स्वतः मात्र कधीही दुसऱ्याचं काही ऐकून घेत नसतो, परंतु दुसऱ्याला मात्र तू नाव ठेवायत अगदी एक नंबर पटाईत असतो. तेव्हा अद्वैत आता सरोजच्या बोलण्याचा विचार करतो की नक्की आई ही एक्झॅक्टली बरोबर बोलते. हिच्यामध्ये जे काही आहे ते स्वतःला अगदी कांगावा करून सांगण्याची सवय आहे. स्वतःला अगदी मी एक चांगली आहे असं सिद्ध करून ही कायम जगाला सांगत असते. म्हणजे आई जे बोलते ते अगदी करेक्ट बोलते. फक्त मी किती चांगली आहे हे सारखं सारखं अटेंड करत असते आणि इतकं टोचून बोलून बोलून एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकते आणि आता मात्र आणि एखाद्या गोष्टीवरून आता किती टोमणे मारू शकते. तेव्हा आता लगेच कला म्हणते की जाऊन दे, तुझ्याशी बोलण्यात काही असा अर्थच नाही आणि जरही बोललं तरी एखाद्या दगडावर मात्र डोकं आपटून घेण्यासारखं आहे. कला बोलल्यानंतर अद्वैत सारखा सारखा कलाच्या जे काही आता ती बोललेली आहे त्याचा विचार करतो. कारण आता जे काही भिन्नता आणि समानता ही जे काही बाजू आहे त्यावरून कला त्याला म्हणलेली असते नातं तोडण्याचा प्रयत्न तू मुद्दाम करतो आणि मी नातं जोडण्याचा प्रयत्न करते आणि चला आजच्या दिवसाचा त्रास तर देऊन झालेला आहे, म्हणजे ती मुद्दाम अद्वैतला त्रास देते हे आता अद्वैत विचार करत असतो. त्यानंतर आता कला ही बिचारी त्याच्या नादी लागण्यापेक्षा झोपी जाते म्हणून त्याला इतका राग येतो. तो लगेच पेन घेतो आणि कलाची जी काही भिन्नता बाजू आहे त्यापुढे मात्र आता तो काहीतरी कलाविषयी असं लिहितो आणि झोपी जातो. त्यानंतर मात्र आता सकाळ होते आणि कलाला जाग येते. तेव्हा आता अद्वैत तिच्या अगोदर उठलेला असतो आणि तो मात्र तिच्याकडे हसून पाहत असतो. तेव्हा कला ही उठते आणि समोर पाहते तर तिला इतकं ती घाबरल्यासारखी होते आणि ती लगेच आता दचकून म्हणते की चांदेकर काय रे, अरे मी किती घाबरले होते, काय असं वागतोस रे विचित्र सारखं, असं सकाळी सकाळी भूत बघितल्यासारखं वाटलं मला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय भूत भूत नाही तर देव माणूस. आठवतं ना मिसेस खरे मला काय म्हणतात ते, आमचा जावई एकदम असा देव माणसासारखा आहे, जगात भारी आहे, आठवले का तुझी आई काय म्हणते ते. तेव्हा आता कला विचारते की काय रे रात्री काही जादू झाली की काय, कालपर्यंत तर तुझा मूड नव्हता आणि आज मात्र सकाळी सकाळी तुझा इतका चांगला मूड कसा काय. तेव्हा आता अद्वैत खुशून म्हणते की माझं सगळं काही काम एकदम परफेक्ट झालेलं आहे, कारण त्याने भिन्नता या बाजूपुढे काहीतरी असं कलावर दोष आहे तो कलातील दोष तिथे लिहिलेला असतो म्हणून त्याला खूप असा आनंद वाटतो. आणि तेव्हा तो त्या फळ्याकडे बोट दाखवतो आणि बघ मी असंच आहे आणि चल आज मी इतका फ्रेश आहे. तेव्हा कला ही त्या भिन्नता बाजूकडे पाहते तर तिला धक्का बसतो. तर अद्वैत इतका खुश असतो की मी आता पटकन आवरतो आणि खाली जाऊन कडक कॉफी पितो असं तो कलाला म्हणतो. आणि कलाला म्हणतो की हे बघ तू अगदी आरामात आहे, अगदी निवांत आहे, म्हणून अद्वैत लगेच अगदी खुश होऊन खाली निघतो. त्यानंतर आता कला लगेच विचार करते की मला तर असं वाटलं होतं की चांदेकर फक्त अति विचार करतो, परंतु एका रात्रीमध्ये
सगळं काही करून दाखवील असा कधीही मी विचार केला सुद्धा नव्हता आणि मला वाटले सुद्धा नव्हते. आणि चांदेकरने इतके सगळे फरक इतक्या लवकर शोधून काढलेत का की माझी अख्खी बाजू भरून गेली. म्हणजे आता आम्हाला वेगळे व्हावे लागेल का म्हणून कलाला खूप असे टेन्शन येते. त्यानंतर आता सकाळी सकाळी सर्वजण नाश्ता खात असतात आणि लगेच तिथे अद्वैत इतका खुश होऊन येतो आणि अद्वैत मात्र खुश होऊन सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो. आपण सुद्धा तो गुड मॉर्निंग करतो. तेव्हा आता अद्वैतला इतकं खुश पाहून सरोज तर आणखीन खुश होते. म्हणजे अद्वैत इतका खुश दिसतोय, याच्या हाताला नक्की काहीतरी असं चांगले लागले. तेव्हा नैना सुद्धा आता अद्वैतकडे पाहून विचार करते की अद्वैत काही डोक्यावर पडला की काय. काल तर हा चेहरा पाडून बसला होता आणि आज तर मात्र इतका खुश आहे. नक्की याला झाले तरी काय. आता अद्वैतच्या या मूडचा प्रत्येकाला विचारच येतो. तर आता सरोजला काही थांबवत नाही. सरोज सर्वांसमोर आता लगेच अद्वैतला विचारते की काय रे, तू तर काल खूप असा डिस्टर्ब होता आणि आज सकाळी सकाळी इतका फ्रेश, नक्की असं काय झालं. सगळे काही ठीक तर आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, सगळं काही ठीक आहे. त्यानंतर आता आबांना तर एक भलतंच टेन्शन असतं. आबांना फक्त यांची जी काही नातं टिकणं हे महत्वाचं आहे, या दोघांना वेगळं व्हायला नको याचा आबास विचार करत असतात. तेव्हा आता अंबाबाईला ते हात जोडतात की आई अंबाबाई, तू ह्या नात्याचा प्रवास कुठे नेते हे खरंच काही समजत नाही. त्यामुळे आई तूच अशी आहे की यांच्यातील हे नातं आहे तर ते टिकून देऊ शकते, असं घट्ट हे नातं रुजू शकते. माझ्या मनात जी शंका आहे ती खोटी ठरू. तेव्हा आता लगेच कला ही थोडीशी डिस्टर्ब असते. तर आजोबा म्हणतात की कला, अगं तू सुद्धा नाश्ता करून घे. तेव्हा कला म्हणते की नाही आजोबा, मला भूक नाही. तेव्हा आता सरोज तर लगेच खुश होऊन कलाकडे पाहत असते. कला कारण तिला नाराज दिसते आणि तिला तर आनंदच होतो. तर आबा विचारतात की काय ग कला, काय झालंय. कारण आबांनाच बिचारे आपल्या कलाची काळजी असते. सरोज आणि नैना आणि रोहिणी यांना मात्र कला ही डिस्टर्ब आहे म्हणून खूप असं हसू येत असतं. तर रोहिणी लगेच आता सरोज वहिनीला विचारते की सरोज वहिनी, तिला नेमकं काय झालं असेल. तेव्हा मात्र आता रजनीला सुद्धा आता कलाची काळजी वाटते. तर आता रजनी विचारते की कला, अगं सगळं काही ठीक तर आहे ना, काय झालं तू इतकी डिस्टर्ब का आहे. तेव्हा कला म्हणते की हो, मी सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी करते. तेव्हा आता सर्वजण ब्रेकफास्ट झाल्यानंतर उठून जातात. अद्वैत आणि आबा मात्र तेथेच असतात आणि कला ही सर्वांचे जे काही त्या प्लेट आहे तर त्या उचलत असते. तेव्हा आबा तेथेच असतात. तर अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे तू तुझा नाश्ता झाल्यानंतर माझ्या रूम मध्ये ये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आलोच. आता आबा लगेच रूम मध्ये निघून जातात. आबांना टेन्शनच असतं. त्यानंतर आता राहुल आणि नैना रूम मध्ये जेव्हा येतात तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत या दोघांमध्ये नक्की काहीतरी सुरू आहे हे त्यांना समजतं. तेव्हा मात्र आता नैना लगेच राहुलला म्हणते की त्या दोघांमध्ये असं काय सुरू आहे बरं आणि नक्की काय ते आपल्याला कळायलाच हवं. तेव्हा राहुल म्हणतो की हो कळायलाच हवं. तर लगेच नैना म्हणते की आपल्या दोघांना मात्र असं काहीतरी करावं लागेल. त्या दोघांमध्ये अशी फूट पडेल की ती कधीही फूट भरून नाही निघणार. आणि आता मात्र खूप झालं, आता हे सगळं काही संपवायलाच हवं. आणि तेवढ्यात मात्र राहुल मोबाईल मध्ये काहीतरी असं पाहतो आणि त्याला एक धक्का बसतो. तो लगेच उठून उभा राहतो आणि ओ नो, हे असं काय झालं म्हणून तो आता लगेच इतका रागवतो. तेव्हा आता नैना विचारते की राहुल, अरे असं काय झालं. त्यावर त्या लगेच राहुल म्हणतो की जी गुढीपाडव्याची डील होती ना, ज्यात कलाने माती खाल्ली होती, ती डील मात्र आज दोघांनी फायनल केली. तेव्हा आता नैना म्हणते की काय. आणि ऑफिसचे जो काही ग्रुप आहे त्यावर मात्र कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून आता हे जे काही मेसेज येतात ना, ऑल द बेस्ट, सगळेजण खूप खुश आहे. कारण नैना आणि राहुल या दोघांनी ती डील कॅन्सल होण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि शेवटी दोघांच्या मेहनतीने आता ती डील पुन्हा ही फायनल होते. तेव्हा राहुल म्हणतो की मी असताना त्यांच्या आयुष्यामध्ये इतका मोठा आनंद आलाच कसा. त्यामुळे आता मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी त्या दोघांची वाट लावणारच आहे, बघतच राहा तू. त्या दोघांना मात्र त्या दोघांची लायकी दाखवण्याची वेळ आलेली आहे. चल नैना, आता बघतच राहा की मी काय करतो ते. म्हणून राहुल लगेच रागाने बाहेर जायला निघतो. परंतु नैना त्याचा हात धरते आणि म्हणते की राहुल थांब, जरा थांब. अरे आता लगेच तू इतक्या घाईत कुठे चालला. आणि हे बघ, तू जो काही विचार करतोस ना तो अगदी बरोबर आहे. तुला ऑफिसमध्ये जागा मिळवण्यासाठी जे काही करायचं असेल ते तू करू शकतो, परंतु आता मात्र जरा थांब. कोणताही आणि कुठलाही निर्णय तू इतक्या घाईत घेऊ नकोस. जे काही तुला करायचं आहे ते अगोदर तुम्हाला सांग आणि आपण एकत्र त्यावर चर्चा करूयात आणि मग पुढे काय करायचं आहे हे त्या विचारावरून आपण ठरवूयात. त्यामुळे मी तुला जे काही सांगते ते तुझ्या लक्षात येते का. त्यामुळे रिलॅक्स, अगदी शांत हो. त्यानंतर आता आबांनी बोलवण्याप्रमाणे अद्वैत आता आबांच्या रूम मध्ये येतो. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ, इकडचं आणि तिकडचं न विचारता मी डायरेक्ट मुद्द्याशी येतो. तुमच्या दोघांमध्ये नक्की असं काय चाललेलं आहे. तेव्हा आता अद्वैत विचारतो की म्हणजे काय. तर आबा म्हणतात की हे बघ, काल तू नाराज होता आणि आज मात्र कला
नाराज आहे आणि तू मात्र खुश आहे. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये नेमकं असं काय चाललेलं आहे ते मला सांग बरं. तेव्हा मात्र आता अद्वैत लगेच आबांना म्हणतो की सध्या तरी माझ्या मनामध्ये काहीतरी असं चाललेलं आहे. मी सविस्तर असा विचार करतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय. परंतु आबा तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्याशी त्या विषयावर नक्की बोलेन. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हे बघ, मी तुझ्या विचारांचा आदर करतोय, पण त्या अगोदर मला एक वचन दे. म्हणून आबा लगेच आपला हात पुढे करतात. तू कुठलाही असं गैरवर्तन करणार नाही आणि अविचाराने कोणताही असा घाईत निर्णय घेणार नाही. त्यावर आता अद्वैत लगेच म्हणतो की आबा तुम्ही कसलीही काळजी करू नका. आणि अद्वैत लगेच आबांच्या हातामध्ये हात देतो आणि आबा मी तुम्हाला वचन देतो की मी कोणतंही असं गैरवर्तन नाही करणार. अविचाराने कोणतंही पाऊल उचललं जाऊ नये म्हणूनच मी इथपर्यंत निर्णयापर्यंत पोहोचले. त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका. आता येऊ का मी. तेव्हा आता आबा थोडेसे अगदी म्हणजे त्यांचं मन हलकं होतं अद्वैतशी बोलल्यानंतर. अद्वैत असं काही वाकडं पाऊल नाही उचलणार हे आबांना माहिती असतं. आता अद्वैत बाहेर निघून जातात तर आबा हे आई अंबाबाईला हात जोडतात आणि म्हणतात की आई अंबाबाई तूच सांभाळ ग आता. त्यानंतर आता कला ही रूम मध्ये येते आणि कला जे काही भिन्नता या बाजूपुढे अद्वैतने जे काही लिहिलेलं आहे ते वाचते. तेव्हा मात्र आता ती सुद्धा समानता या बाजूपुढे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिला समानता या बाजूपुढे काहीतरी असं लिहून हे नातं टिकवायचं असतं. परंतु अद्वैत मात्र अगदी जे काही त्यांच्यामध्ये काही जरी भेद नसले तरी सुद्धा ते काढण्याचा, भिन्नता या बाजूपुढे लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो कलाला प्रत्येक वेळी दोषीच ठरवतो. कलामध्ये असंख्य असे दोष आहे आणि ते अद्वैतमध्ये नाही असं तो स्वतः मुद्दाम दाखवतो. तेव्हा आता कला ही लिहायला पेन हातामध्ये घेते, परंतु तिचं आता मन लागत नाही. ती खूप अशी डिस्टर्ब असते. सारखा आता ती विचार करत असते. तेव्हा आता ती विचार करते की समान गोष्टींची बाजू भरली म्हणजे संसार हा नीट होतो. फरकाची बाजू म्हटले की संसार हा दुःखाचा होतो असं काही नसतं. आणि हे दोन्ही लोक आता एकमेकांपासून वेगळेच असतात. म्हणजे जे काही नवरा आणि बायको असतात आणि जे काही विरुद्ध लोक असतात तर तेच एकमेकांच्या जवळ येतात आणि सुखाने हा संसार करतात. माझे आई आणि बाबा यांचंच उदाहरण घ्या की या दोघांमध्ये समान काय आहे हे बसून निवडावं लागतं, परंतु त्यांच्यामध्ये फरक मात्र हजारो सांगता येतील. तरी सुद्धा ते एकमेकावर किती प्रेम करतात. त्यामुळे चांदेकर अरे तुला हे कसं समजणार. आणि फार जर असा राग धरला तर आपण एकमेकांसाठी बनलेला आहोत आणि हा दुसरा रकाना जर भरला तर वेगळं व्हायचं. आणि असा तू करारच घेऊन बसलेला आहे नातं मोजण्यासाठी. आणि ठीक आहे तसं म्हणशील तर तसं, परंतु काही झालं तरी मला मात्र माझा संसार टिकवायचा आहे आणि त्यासाठी मात्र मी कोणत्याही थराला जायला तयार आहे. त्यामुळे आता तू बघतच राहा. मी तुला दाखवून देईल की आपण कितीही दोन वेगळी माणसं असलो तरी माणूस म्हणून आपण सारखीच आहोत. तेव्हा आता कला पूर्णपणे ठरवते की काही झालं तरी हा संसार टिकवायचा. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत रूम मध्ये येतो आणि कलाला पाहतो आणि म्हणतो की खरे, कारण कलाने पूर्णपणे आता जे काही अद्वैतचं रूप आहे तर ते वेशभूषा केलेली असते. आपल्या अंगामध्ये जॉकेट घातलेलं असतं, कोट वगैरे घालून अद्वैत जसे ऍक्टिंग करत आहे तसेच केलेली असते. आणि आपल्या तोंडाला थोडंसं असं मिशा आणि दाढी म्हणून काळं सुद्धा लावलेलं असतं. डोळ्यामध्ये गॉगल घातलेला असतो. तेव्हा अद्वैत पाहतो आणि विचारतो की खरे काय करतेस तू हे. तेव्हा आता अद्वैत रागाने म्हणतो की मी तुला काय विचारतो. तसेच कला सुद्धा त्याला त्याच पद्धतीत विचारतो की खरे मी तुला काय विचारतो. म्हणून अद्वैत जसे विचारतो कला तसेच बोलत असते. म्हणून अद्वैतला खूप राग येतो. हातात जी काही फाईल आहे तर ती हिसकावून घेतो आणि फेकून देतो आणि कलावर ओरडून म्हणतो की बंद कर ही सर्व नाटक. व्यक्तीमधील नातं टिकवण्यासाठी त्या व्यक्तीमधील साम्य आणि फरक आपल्याला कळणं हे खूप गरजेचं आहे. तर कलाच्या डोळ्यामध्ये खूप असं पाणी येत असतं. तर अद्वैत म्हणतो की त्यासाठी बुद्धी असायला हवी असते आणि जी बुद्धी तू गहाण ठेवलेली आहे. आणि लगेच बाहेर निघून जातो. तेव्हा आता कला ही रडतच म्हणते नात्यातील जो काही आपलेपणा आहे तर तो अगदी समजूतदारपणे समजून घेतला तर नातं हे टिकतच रे. तेव्हा आता कला कशी आपलं नातं टिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.